लेगबाईच्या रूपामध्ये आपण पाहतो एक धाव पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला भेटलं. सिद्धेश गोलंदाजी मार्गावरती ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये सिद्धेशाचा कमाल पाहायला भेटली, त्याचप्रमाणे ह्या इनिंगमध्ये सुद्धा सेकंड राऊंडच्या ह्याच्यात पाहायला भेटेल काय? दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटलं. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागलंय कामन या संघाला. कामन संघाचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय पहिल्या राऊंडमध्ये 2 षटकांमध्ये पाहिलं तर कुठेतरी बॅकफूटला होता. नंतरच्या 2 षटकामध्ये फ्रंट फूटला येताना पाहायला भेटलं. ज्याप्रमाणे ही खेळी साकारली होती तीच खेळी आता पाहायला भेटे पुन्हा एकदा संतोष आणि विकास याच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 8. या धावसंख्येवरती बिनबाद 8 धावा. चांगला फटका पाहायला भेटला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न थोडासा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. सुरेख गोलंदाजी सिद्धेशच्या मार्फत जरी षटकार आला तरी कमबॅक करण्याची माहिती सिद्धेशला आहे. ज्याप्रमाणे सिद्धेशची गोलंदाजी पाहिली तर नक्कीच खूप वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या शैली त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा आता बघा यॉर्कर चेंडू आणि कुठलीही गलती न करता यष्टीरक्षक चांगलं त्याला सहकार्य करताना पाहायला भेटतात आणि ते क्लीन बोल्डच्या माध्यमातून पाहिजे यष्टीरक्षकाचे हावभाव बघा चांगलेच पाहायला भेटले. दरम्यान पहिला हादरा बसतोय कामन या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली सिद्धेश यांच्या मार्फत आपण पाहतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आता मात्र सुरेख फटका पाहायला भेटला. एक धाव नक्कीच पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी कलेक्शन होतंय का पाहायचं चांगला आणि नक्कीच इथे बाद झाला असता गडे बाद झाला असता या ठिकाणी जर कलेक्शन चांगलं असतं या ठिकाणी. तसंच पहिल्या शतकाच्या समाप्तीनं तर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 10. या धावसंख्येवरती अजूनही 12 चेंडू येणार शिल्लक आहेत. त्या 12 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय कामन संघ तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कवंडीचे. पहिलं आणि संघातलं दुसरं षटक घेऊन तयार होताना पाहायला भेटत आहेत. करण आपल्या गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. करण यांना बघूया करण कुठल्या प्रकारे करंट देत आहेत ते कामन या संघाच्या खेळाडूंना. पहिला चेंडू विकाससाठी आणि मात्र पहिलाच करंट लाईट पेटली आहे आणि मला वाटतं पुन्हा सॉरी पुन्हा बोल्ड झालेला आहे या ठिकाणी. नक्कीच पायच्या
चांगली गोलंदाजी पाहायला भेटली करण यांच्या पहिल्या चेंडू ज्याप्रमाणे सांगितलं होतं की कुठल्या प्रकारे हा करंट येतोय तर करंट इकडे सुद्धा लागला होता बोलण्यामध्ये सुद्धा करंट आला आणि फलंदाजाला सुद्धा करंट आलेला आहे आणि गडी बाद क्रमांक चालूच आहे याच्यामध्ये पाहायला भेटतं 10 धावसंख्येवरती अवघ्या 10 धावसंख्येवरती 2 गडी बाद होऊन तंबूत परतलेले आहेत मनीष आणि रोहित ही जोडी मैदानात आता मात्र कुठेतरी स्कोर पाहायला बरं प्रोजेक्टर स्कोर आपण बघतोय तर नक्कीच 26 वर दाखवता आहे तर नक्कीच मोठे फटके खेळण्याचा मनसुबा बाळगला असेल तो म्हणजे रोहित आणि मनीष ही जोडी मैदानात असताना अजूनही दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघा 5 चेंडू पर्यंत कुठपर्यंत मजल मारतोय तो संघ कामन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटला अवांतर धावसंख्येत भर लेग स्टंप सोडून चालला होता चेंडू पाहायला भेटला दरम्यान पुन्हा एकदा करण याला तोच चेंडू घेऊन पुन्हा सज्ज व्हायला लागेल ज्याप्रमाणे आपण पाहतो गेल्या मॅच मध्ये गेल्या इनिंग मध्ये नक्कीच पाहतो तर जास्तीत जास्त अवांतर धावसंख्या या ठिकाणी आल्या आणि आता मात्र बॅटर थांबणार नाही फटका येतोय मोठा त्या मोठ्या फटक्यावर येतोय षटकार चांगल्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय कामन संघ ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये अतिशय सुरेखाचा फटका खेळून काढला एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही त्या ठिकाणी पाहायला भेटला एका धावावर समाधान धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये त्यामध्ये प्रोजेक्टर स्कोर कुठेतरी वाढत जाताना पाहायला भेटताय करंट रन रेटचा विचार केला तर 12 ने आपण पाहतोय दरम्यान पुन्हा अजून सज्ज होतोय करण मात्र बघूया करण याच्या शतकामध्ये जरी विकेट आला तरी धावसंख्येचा डोंगर उभा करण्यात यश प्राप्त होते कामन संघाला तर मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून झालेला चेंडू वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटलाय अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर तर मात्र पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी चांगलं कलेक्शन होतंय त्या ठिकाणी सूरज यांच्या मार्फत आपण पाहतोय चांगली फील्ड केला जातो चेंडू सर चिंचोटी संघ आपण जी का जिथे कुठे असेल समालोचकच्या दिशेने यायचं चिंचोटी संघाचा संघनायक मात्र उंच मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय एखादावर समाधान लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहतो ही धाव पूर्ण होताना तर मात्र कुठेतरी जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा आहे मनीष आणि रोहित जोडी मैदानात असताना गोलंदाज मात्र त्यांना थोडीशी हेल्प करताना पाहायला भेटतात एक वाईट एक 2 वाईट याच्यामध्ये हातलेले आहेत एक षटकार एक विकेट जरी सुद्धा आलाय आता मात्र कमबॅक करावं लागेल ज्याप्रमाणे कमबॅक करताना पाहायला भेटतोय तो म्हणजेच कामन संघ एक चांगल्या उभारत्या धावसंख्येवरती पोहोचताना पाहायला भेटतोय फुलटॉस चेंडूला पाठवून दिले षटकाराच्या दिशेने कमान डीजे नक्कीच यानंतर आपण पाहतोय लास्ट टाकले जातील तर मात्र या ठिकाणी काय घडलंय बघा एसटी रक्षकची चुकी आणि चुकीला नक्कीच माफी नाही त्याचप्रमाणे पाहतो वाईट आणि +4
अशा आवाजात 5 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. हा. कुणाल याच्या गोलंदाजीवरती पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईड आणि 4 धावा. अशा एकूण 5 धावा या ठिकाणी पूर्ण होताना सुरेख फटका त्या ठिकाणी निघून जातो. फ्लाइट सिक्सर येताना पाहायला भेटलाय. आता मात्र ऑन फायर होताना पाहायला भेटलं. ज्याप्रमाणे शेवटच्या षटकांमध्ये हे शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं शतक कशा प्रकारे असतं तो तो असा प्रकारे असतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय बॅटर आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. या धावसंख्येने आता मात्र कुठेतरी स्कोर बोर्ड उंचावताना दिसलेला आहे. तो म्हणजे 38 या धावसंख्येवरती. आता रोहित ही जोडी आणि मनीष ही जोडी मैदानात असताना पाहायला भेटते. चला बॉल भेटला असेल तर लगेच जमा करायचा आहे. गेम बॉल आलेला आहे. एका चेंडूवरती आपण पाहतोय 11 धावा जमावलेल्या आहेत. कामन संघाने आता मात्र मजबूत स्थितीमध्ये येताना पाहायला भेटतो. कामन संघ रोहित ऑन फायर होताना पाहायला भेटत. कुणाल पुन्हा सज्ज होतोय. समुद्रात पुरे एक फटका. अरे बाबा कोणीतरी पकडा रे बाबा ए पकड. अरे पकडला 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 पण पंच सावकाश सावकाश काही घाबरू नका. चेंडू आहे तो. तुम्ही तुमची काळजी घ्या. पण कॅच मात्र एक जबरदस्त पकडलेला आहे. नक्कीच रील्स या ठिकाणी मिळेल. बघा आपण याच्यावर पाहू शकतोय ऑन स्क्रीन वरती. काय झेल आला जवळ-जवळ एका हातात झेल पकडला, खुर्चीची पर्वा न करता आणि झेल मात्र सोडला नाही. शेवटपर्यंत झेल पकडून ठेवला हातामध्ये. चेंडूला कुठेतरी पकडून ठेवला होता. चांगली पाहतो आपण बघा, बघा, बघा. अरे बापरे! इधर गया मैं उधर गया, जाने कहा मैं किधर गया. अशी गत पंचांची सुद्धा पाहायला भेटली. पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय, कुणाल सज्ज होतोय. आता बॅटची एज मात्र या ठिकाणी सोडलेली आहे. ज्या प्रमाणे आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करताना कुणाल पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडू डॉट, नंतर सिंगल. कमबॅक करतोय कुणाल. पुन्हा एकदा आता मात्र बॅटर थांबत नाहीये. पुगे 1700 झेलच्या खाली आणि झेल ड्रॉप झालेला आहे. ज्याप्रमाणे खरोखरच जो झेल पंचांनी पकडला त्याप्रमाणे कुठेतरी झेल पकडायला पाहिजे होता. तर गडी बाद झाला असता. पण ते षटकाराच्या बाहेर झेल पकडून काही त्याच्यामध्ये फरक पडला नाही. दरम्यान आपण पाहतोय झेल धरतीला दान पण सिंगल धाव या ठिकाणी बॅटर एकाच धावावर समाधान मानावं लागलेलं. धावसंख्येचा विचार केला 46 धाव्यावर पोहोचतोय. शेवटचा चेंडू. मात्र शेवटच्या चेंडूची सांगता ती म्हणजेच निर्धावच्या रूपामध्ये आपण पाहतोय पाहायला भेटे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 या धावसंख्येवरती. पुन्हा ऐकू एक मधुर संगीत येऊ मैदानात. नक्कीच पाहायला भेटते. वन्स मोर पहा किती भारी वाला कॅच आहे तो पंचांचा. बघूया पंचिंग कॅच असं आपण त्याला नाव देऊ शकतोय. अरे बाप रे बाप रे बाप रे! जीव काढला त्या चेंडूचा त्यांनी. सोबत खुर्चीचा सुद्धा जीव घेतलेला आहे.
पार करतोय ते पाहायला भेटेल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला इथे लॉस सुद्धा टाकण्यात येत आहेत. चला विनिंग कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे. कोणालाच बाई नाही आहे. आज जी चिठ्ठी एक चिठ्ठी उचलली जाईल ती गणेशपुरी नित्यसाई गणेशपुरी सोबत असेल. जर विजेता संघ असेल तर त्या नंतर खेळवला जाईल. विजयी संघ आहे तर ठीक आहे, ह्या नंतर नेक्स्ट मॅच असेल. आता होणारा पहिला सामना असेल तो म्हणजे थर्ड राऊंड मधला गावदेवी गाणे आणि चिंचोटी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. तर लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. चला आणि जी काही फॉर्मॅलिटी बाकी असेल ती सुद्धा आपण पूर्ण करायची आहे. पहिल्या दोन चेंडूवरती रोखून धरलंय मनीष यांनी. सिद्धेश आणि शरद ही जोडी मैदानात पाहायला भेटते. आता मात्र पूर्ण खेळण्याचा प्रयत्न एकदम सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही. एका धावावर समाधान. धावसंख्या 1 ने श्री गणेश होताना चिंचोटी आणि आई गावदेवी गाणे या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. अभिषेक नाईक यांना विनंती असेल आपण या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कॅच बाद होतो या ठिकाणी. झेल सत्यवान सापने योगेश पाटील. सत्यवान सापने योगेश पाटील. सत्यवान सापने योगेश पाटील. कोणा पुढं कधी नाही चुकत. अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झाला. चला सामन्याकडे दरम्यान मनीष पुन्हा एकदा मात्र उंच मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत. नॉट आउट 22 ओव्हरच्या समाप्तीनंतर एका धावावर समाधान मानावं लागलेलं आहे तो बेलपाडा संघाला. 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय. मनीष यांना चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. तिथपर्यंत पुन्हा एकदा ऐकू मधुर संगीत. पुन्हा मैदानात कमांडीचे.
चिंचोटी चिंचोटी संघाचा संघनायक जरा समालोचन कक्षाच्या दिशेने यायचा आहे. चिंचोटी. सिद्धेश सुद्धा बाद होऊन तंबूत परततोय. बॅटची एज लागून यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाही. पंचांच्या हात लगेच बोट हवेत. संतोष यांच्या माध्यमातून आपण पाहतो हा झेल घेण्यात आलेला आहे. गडी बाद क्रमांक होताना पाहायला भेटतात. बेलपाडा संघाकडून ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय तर थोडीशी चांगली कामगिरी करताना सिद्धेशाला पाहायला होतो आपण. रोहित गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती गडी बाद सिद्धेशाला बाद केलाय. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्याचनंतर आपण पाहतो एक केरी धाव. टार्गेट समोर आहे 47 धाव्यांचा. धावसंख्येचा विचार केला 2 धाव्यांवरती अजूनही जखडून ठेवले तो म्हणजेच बेलपाडा संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करताना पाहायला भेटतोय. कुणाल आणि विजय या जोडीला कुठेतरी जखडून ठेवलेला आहे. समोर मोठे फटके खेळून देण्याचा मनसुबा जो आहे तो मोडीस काढलेला आहे. कामन संघाने चांगली फलंदाजी ज्याप्रमाणे आपण पाहतोय केली, पण त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. तर मात्र खाली राहिला चेंडू, बॅटीचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. त्याच कारणास्तव आपण पाहतोय तर डॉट चेंडू येतात. डॉट चेंडू येतात म्हणून तर थोडस नक्कीच एक धाव याकडे बाईकच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा लेग बाईकच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचले तीन तीन गडीच्या मोबदल्यात. आता पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय डॉट येताना पाहायला भेटला. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 3 या धावसंख्येवरती अजूनही जखडून ठेवले. बघूया प्रेम गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू प्रेम यांचा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही मोठा डोंगर समोर आहे. तो पार करण्यासाठी मोठे फटके जे यायचे होते ते मोठे फटके काही आले नाही आहेत. आणि कामन संघ कुठेतरी त्याच्यावर हाबी येताना पाहायला भेटतोय. आणि बॅकफुटला जाताना विजय 11 बेलपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान आपण पाहतोय
अजित येत आहेत विजय यांची जागा घेण्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा पकडून गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगलेला आहे आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी होताना पाहायला भेटेल. 3 चेंडू झालेले आहेत आणि शेवटच्या 3 चेंडू आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे या सामन्यांमध्ये. सामन्याचा विचार केला 47 धावेचा डोंगर उभारलेला आहे. तर मात्र तो डोंगर पार करता आलं नाहीये. कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटला बेलपाडा संघ. जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळले. त्याच कारणास्तव आपण पाहतोय तर या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला भेटला. 3 चेंडू झाले. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव आपल्याला पाहायला भेटला. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा गडी बाद होतोय. किचक तंबूत परतताना पाहायला भेटलाय. चेंडूवरती काय होते बघायचंय. नाणेफेकीचा कौल झालेला चिंचोटी आणि गाणे या दोन्ही संघांदरम्यान खराब चेंडू, वाईट चेंडूची घोषित होताना या ठिकाणी पाहायला भेटला. वाद क्रमांक चालूच आहे आणि इकडे पराभूत छायेत जातोय. कामन संघ विजयी होतोय या ठिकाणी. कामन